नमस्कार मित्रांनो. हा जो समोर गड दिसतोय आपल्याला, त्या गडाचं नाव आहे हनुमंतगड. हनुमंतगड का? तर तो हनुमंतरायासारखा धिप्पाड आणि निमगिरी गावाला बिलॉंग करतो. गडावर जात असताना आम्हाला एक पाण्याची विहीर दिसली. विहीर दिसल्यानंतर आम्ही तिथं म्हटलं की हनुमंतरायाला भेटायला चाललो आहे. चला जरा फ्रेश होऊन जाऊया. तिथं हातपाय वगैरे धुतले आणि विकीभाऊ गुंजाळ यांनी पाण्याची योग्य सोय केली. पाणी असं काढताय जसं काय त्यांची रोजची सवय आहे. फ्रेश-बीश झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या रस्त्याला लागलो. रस्त्याला लागल्यानंतर रस्ता नवीन होता, तर थोड्याफार चुका झाल्या. पायवाट देखील होती आणि गडाकडं असं म्हणजे पाहिलं तर गड आपल्याला बोलवते असं वाटत होतं. तर त्यामुळं मनात निश्चय ठेवला होता की आपल्याला गडावरती काही करून जायचं आहे. जात असताना मध्ये थोडंसं रानातून देखील रस्ता होता. तर म्हणलं चला थोडं सावली थोडं ऊन करत गडाकडे जाऊया. गडाकडे जात असताना दगडावरती हे हनुमंतरायाचं स्मारक देखील पाहायला भेटलं. त्यानंतर तिथं हे जे समोर दिसते ते दगडी शिल्प होते. मला वाटतं शिवकालीन असावेत ते. त्या ठिकाणी 5-10 मिनटं विश्रांती केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या रस्त्याला लागलो. म्हणलं गडावरती लवकर जाऊन येऊया, कारण की वरती गेल्यानंतर आपल्याला भरपूर जागी फिरायचं देखील होतं. तर हा आपला आजचा लूक कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असती. हे तिथले नियम व अटी आणि थोडीशी माहिती देखील आहे गडाबद्दलची. ते मोबाईल आपला एवढा ब्रँडेड नसल्यामुळं काही योग्य दिसणार नाही, पण तरी देखील मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या आशीर्वादाने नक्कीच मी एक नवीन मोबाईल घेण्याचा प्रयत्न करीन. तिथं जरा विश्रांती केली आणि पुन्हा एकदा आपल्या रस्त्याला लागलो. रस्त्याला लागल्यानंतर मला असं वाटतं की गडाच्या मध्यांत आलो असावं आम्ही. मध्यांत आल्यानंतर हा आपला मध्ये आल्यानंतर लूक जरासा दमलेलाच होता. पण म्हणलं हनुमंतरायाला म्हणलं हम भी किसी से कम नहीं. तिथून मग निसर्गाचा देखील आस्वाद घेताना मनाची शांती. तिथून पुढं मग एक मला असा एक छोटासा डायलॉग आठवला. तो नितीन बानगुळे पाटलांचा. म्हणलं इथं आपल्या जुन्नरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरती चिटकून द्यावा. तो डायलॉग असा आहे की सह्याद्रीची सैर करणं कोणत्या ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही. सह्याद्रीची सैर फक्त तिघंच करू शकतात. एक वाघ, दुसरा वारा, तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही. तो डायलॉग आठवल्यानंतर मनाला देखील जरा हुरूप भेटला, थोडंसं मोटिवेशन. आणि त्यानंतर इथून जात असताना ते जे लोखंडी बांधकाम पाहायला भेटते आपल्याला. मला असं वाटतं पर्यटकांसाठी गावातल्या ग्रामस्थांनी ते योग्य केले. तिथून वरती जाताना पुन्हा एकदा म्हणलं आपला लूक दाखवतो. जरा चेहरा ग्लो करत होता. आणि ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत आपल्याला, ह्या मला वाटतं शिवकालीन पायऱ्या असाव्यात. तर पायरीच्या देखील पाया पडलो. म्हणलं महाराज देखील इथून ये जा करतच असतील. त्यानंतर आय लव्ह दिस नेचर. आणि हा आपला लूकवरती तर बरेच जण फिदा आहेत, स्वतः मी सुद्धा. आणि त्यानंतर वरती आलो. वरती आल्यानंतर पहिला विचार आला तो म्हणजे पोटाचा विचार करणं देखील गरजेचं असतं. कारण की वेळेवरती खाल्लं नाही तर शरीर देखील साथ देत नाही. तर माळशेजची सुप्रसिद्ध भेळ आम्ही आणली होती, ती देखील चाखली. त्यानंतर हा पहा मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. योग्य वेळी ब्रेक दाबला नाही तर विकीभाऊ आमचे डायरेक्ट दर्शनाला गेले असते मंदिरात. त्यानंतर ही पाण्याची टाकी होती. या बाजूला देखील एक 2 पाण्याच्या टाक्या होत्या. तर तिथं एक छोटंसं म्हणजे मला वाटतं दगडामध्येच बांधकाम केलं आहे, नाही का. आणि ही आपल्या महादेवाची पिंड आणि हे आपल्या हनुमानरायाचं स्मारक.
मंदिरात तिथं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेतल्यानंतर जरा फिरत ह्या पाण्याच्या टाक्या जरा आम्हाला जरा स्वच्छ वाटल्या. तिथून एका पाण्याच्या टाकीतून आम्ही पाणी पिण्यासाठी घेतलं आणि त्यानंतर एका पाण्याच्या टाकीतून आम्ही अंघोळ देखील केली. तिथून पुढे हा तुम्हाला जो व्ह्यू दिसतोय हा आपल्या मडचा व्ह्यू आहे आणि जे पाणी दिसते ते आपलं पिंपळगाव जोगा धरणाचं पाणी आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात मला वाटतं मावळ्यांसाठी ही धान्य क्वार्टर आहे. तिथून जी आतमध्ये एक छोटीशी जागा दिसते तिथून आतमध्ये जायला देखील जागा होती. तिथं आम्ही ट्राय नाही केलं कारण की म्हटलं नको, नवीनच आहे आणि जरा निसर्गरम्य वातावरणाचा देखील आनंद घेतला. आणि आम्ही ज्याप्रमाणे वरती आलो होतो त्याचप्रमाणे काही पर्यटक देखील आले होते. त्या पर्यटकांना विचारपूस केल्यानंतर समजलं की ते पर्यटक आळंदी या ठिकाणावरून आले होते आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही दर शनिवार रविवार जुन्नर तालुक्यामध्ये असतो. आणि हा आपला लुक अंघोळ केल्यानंतर भगवाधारी आणि हा आपला माळशेजचा पेढा सोमा मोडवे यांनी आम्हाला दिला होता. त्यानंतर मोबाईलला चार्जिंग कमी होती त्यामुळं म्हटलं की व्हिडिओ जास्त नको बनवायला, मोबाईल स्विच ऑफ होईल. पण खाली आल्यानंतर विचार केला की लास्टचा एक व्हिडिओ होऊनच जाऊ दे. तर पाण्याच्या त्या विहिरीपाशी पुन्हा एक व्हिडिओ केला आणि हा पहा आपला दमलेला लूक. दमलो तर होतो पण आनंद पण होता की हनुमंतरायाला भेटून आले. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.